तर मला आता मंदिरामध्ये ओटी भरण्याकरिता जायचं आहे। हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर मला आता मंदिरामध्ये ओटी भरण्याकरिता जायचं आहे। तर सकाळचं जे काही कामं वगैरे आहे ते सगळी माझी आवरून झालेली आहे आणि आता मला ओटी भरायला जायचं आहे। त्यानंतर मग आज कन्याभोजन वगैरे आहे घरी करायचं। तर आधी ओटी भरून येते, त्यानंतर मग स्वयंपाकाला लागते। तर तुम्ही सगळे चला माझ्यासोबत मंदिरामध्ये, चला अपेक्षा आणि मी चाललेली आहे मंदिरात। तर मी आणि अपेक्षा आम्ही दोघी आता मंदिरात आलो होतो ओटी भरण्याकरिता। तसं तर पंचमी झाली म्हणजे 5 दिवस झाले घट वगैरे बसून की ओटी भरायला सुरुवात होऊन जात असते। तर आज 6वा दिवस होता घट बसण्याचा। तर म्हटलं आज ओटी भरून देते आणि नवकन्याचं जेवणही करून घेते। तर इथे आज माझ्या नणद बसलेल्या आहे, कारण माझ्या सासूबाई आणि माझ्या ज्या आते सासू आहे त्या काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या आहे। नाही तर दिवसभर वगैरे थांबत असतात त्या, कारण आता ओट्या वगैरे येतात त्यामुळे थोडंसं मंदिरामध्ये सगळ्या गोष्टी ठेवणं वगैरे जी काही सेवा आपल्याच्याने होते ती करत असतात त्या। तसं तर 12ही महिने माझ्या आतो सासू सकाळी उठून मंदिरातली सगळी स्वच्छता, झाडांना पाणी देणं वगैरे सगळंच करत असतात त्या। आणि आई देखील रोज संध्याकाळी दिवा लावणं, जी काही स्वच्छता आहे ती करणं करत असतात मंदिरामध्ये। जे आपल्याच्याने होईल सेवा ती करत असतात। आणि नवरात्राच्या 9 दिवस तर असतेच आमच्या घरची तिथे सेवा। तर माझ्या ज्या आजे सासू आहे तर त्या तर या म्हणजे जागेवर म्हणजे या कॉलनीमध्ये जेव्हापासून राहायला आल्या होत्या तेव्हापासूनच त्या सकाळी 5 वाजता उठून देवीला पाणी नेणं, देवीची आंघोळ घालणं आणि त्यानंतरच त्यांची जी दिनचर्या आहे ती सुरू होत होती। तर आमच्याकडली सेवा ही आधीपासूनच आहे या मंदिरामध्ये। तर हे देखील आता 9 दिवस मंदिरामध्ये त्यांच्याच्याने जेवढं जमेल तेवढी सेवा देत असतात। त्याचप्रमाणे चैत्र महिन्यात देखील जेव्हा घट बसतात तेव्हाही त्यांच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढी म्हणजे सेवा मंदिरामध्ये देत असतात ते। आणि मग मी काली मातेच्या मंदिरामध्ये ओटी भरायला आली होती। तर जसं की मी आधीही सांगितलेलं आहे की शीतला मातेचं मंदिर हे आधीपासूनच होतं, म्हणजे जुनं होतं, ते नवीनीकरण नंतर झालेलं आहे जे आता तुम्ही बघत आहे ते। तर फक्त शीतला मातेचंच मंदिर होतं आणि नंतर मग काली मातेच्या मंदिरामध्ये इथे जसं मूर्तीची स्थापना झालेली होती। तर त्यामुळे ना आधी फक्त मी शीतला मातेजवळच ओटी भरायची, पण जेव्हापासून आता काली मातेची मूर्ती ही इथे स्थापित झालेली आहे तर तेव्हापासून इथे दोन्हीकडे मी ओटी भरत असते। आणि मग ना मंदिरामध्ये भजनही सुरू झालेले होते। तर रोजच इथे भजनं सुरू असतात आता 9 दिवस आणि असंही 12ही महिने मंगळवारी, शुक्रवारी वगैरे ज्याची इच्छा असेल तो इथे येऊन भजनं करत असतो। तर आता नवरात्राचे 9 दिवस तर भजनं सुरूच असतात। जेही मंडळ असेल भजनाचं आवडीने येतात आणि इथे भजनं वगैरे करत असतात। तर तेच आता इथे भजनं वगैरे सुरू झाले होते आणि अगदी 9 दिवस खूप रौनक असते मंदिरामध्ये, खूप चहलपहल असते आणि मन रमतं अगदी मंदिरात आलं की। मंदिरातील प्रसन्न वातावरणामुळे अगदी मन रमून जात असतं तिथे। तर काली मातेच्या मंदिरातली ही ओटी वगैरे भरून झाली माझी, त्यानंतर आरती वगैरेही करून घेतली। मग अपेक्षानेही मंदिरातील दर्शन वगैरे करून घेतलं। तर आत्ताच मंदिरातनं आली मी आणि आता ना स्वयंपाक वगैरे करायचा आहे मला, नवकन्याचा वगैरे। तर आता तेच सगळं करून घेते, कारण आज संडे आहे, त्या मुली वगैरे पण घरी असतात। तर म्हणून म्हटलं आज करून घेते नवकन्याचं जेवण वगैरे। तर चला आता जास्त काही बोलत नाही आणि मी स्वयंपाकाला लागते, चला जाऊया। तर कन्याभोजनसाठी ना इकडे हलवा वगैरे करून घेतला होता मी। त्यानंतर थोडे काबुली चणे भिजत घातले होते तर तेही उकळून घेतले होते। तर तेही छान शिजले वगैरे होते। मग भाजीला वगैरे मी फोडणी देऊन दिली होती।
त्यानंतर मग पुऱ्या वगैरे करायला घेतल्या। तर मग स्वयंपाक वगैरे झाला होता, त्यामुळे मग नैवेद्याचं ताट वगैरे काढून घेतलं आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिलं मी, कारण आता मुली वगैरे येतील तर मग आल्यानंतर त्यांचीही घाई गडबड सुरू असते, कारण भरपूर घरी आमंत्रणं असतात आता मुलींना आणि मग इथून तिथे तिथून तिथे हेच सुरू असतं त्यांचं आता काही दिवस। आणि आज त्याच्यात संडे होता, त्यामुळे भरपूर घरी आज म्हणजे कन्याभोजन वगैरे होतं, त्याच्यामुळे मग ना अपेक्षाने थोडीफार जी काही तयारी आहे ती करून घेतली होती आणि मुलींसाठी तिने हे वॉटर कलर घेऊन आली होती। तर सगळ्या कन्या आल्या होत्या आणि एक एक करून मी सगळ्यांचे पाय वगैरे धुवून घेतले। तर 9 कन्या मला मिळाल्या होत्या, म्हणजे आमच्या कॉलनीतच इथे जवळपास भरपूर मुली आहे, जास्त लांब कुठे जावं नाही लागत। तर सगळ्या छान घरी होत्या आणि सगळ्या मिळाल्या वेळेवर। आणि आता शेजारच्या घरूनच आलेल्या आहे त्या, तिथे त्यांना जेवण होतं। आधी 2 कन्या येऊन जेवण करून गेल्या, कारण त्यांना थोडं बाहेर जायचं होतं, त्यामुळे त्या आधी आल्या होत्या। आधी असं असायचं की ज्यांच्या घरी घट बसायचा, ज्योत वगैरे असायची, अखंड ज्योत वगैरे, तर तेच 9 कन्याचं जेवण वगैरे करायचे। मात्र आता खूप जास्त प्रमाणात घरोघरी 9 कन्याचं जेवण वगैरे होत असतं आणि आवडीने करतात अगदी सगळे। मलाही आवडतं, म्हणजे वर्षातनं एकदा हे सगळं काही करायला खूप छान वाटतं घरामध्ये असं काही केलं की। आणि माझ्याकडे तर नवरात्र सुरू झाले की मुलांचं सारखं विचारणं सुरू असतं की मम्मी 9 कन्याचं जेवण तू कधी करणार आहे म्हणून। तर चला, मुलींचं जेवण वगैरे छान झालं होतं। त्यानंतर त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं। त्यानंतर अपेक्षाने सगळ्यांना गिफ्ट वगैरे दिलं, तर तिने तिच्या आवडीनेच आणलं होतं ते गिफ्ट आणि मग मीही सगळ्यांच्या पाया वगैरे लागून घेतल्या। तर छान वाटतं घरामध्ये असं 9 कन्याचं जेवण वगैरे झालं की। आणि मुलीही गिफ्ट वगैरे मिळालं की मस्त खुश होत असतात। 9 कन्या वगैरे जेवण करून गेल्या सगळ्या आणि भरपूर घरी जेवणं असतात, त्यामुळे मुली काही जेवायला बघत नाही, थोडंसं वगैरे घेतात, पण त्यांनी उष्ट करणं तेवढं आवश्यक असते, महत्त्वही एक वेगळंच असतं। तर आताच छान झालं कन्याभोजन वगैरे आणि आता ना 7 वाजलेले आहे, म्हणजे 5 मिनटं कमी आहे 7 वाजायला। तर आता मंदिरात जाते मी, आरतीची वेळ झालेली आहे। तर चला, इथेच आता ब्लॉगचा एंड करते। तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडला असल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।